चेंजिंगला वेळ मिळाला नाही. विथ ड्यू रिस्पेक्ट ऑफ दिस ड्रेस मी असाच वरती आलो आहे. जे काय आत्ता सगळं तुम्ही बघितलं, जे 4-5 दिवस तुम्ही अनुभवताय, या सगळ्याच्या मागे या लोकांचे फार कष्ट आहेत. सो या लोकांचा आभार मानल्याशिवाय आजचा कार्यक्रम पूर्ण होत नाही. आणि मला वाटतं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की आपण सगळ्यांनी ॲटलिस्ट या लोकांचे आभार मानायला पाहिजेत. एवढं तरी आपण यांच्यासाठी करूच शकतो. जो काय ॲक्ट झाला ते नाटकीय रूपांतरण म्हणून घ्या, एंटरटेनमेंट म्हणून घ्या, मेसेज घ्या. बाकी कुठल्याही व्यक्तिरेखेचा आमचा अपमान किंवा काही चेंज करायचा उद्देश नाही आहे. आता मूळ मुद्द्यावर येतो. इव्हेंट जो 5 दिवसाचा इव्हेंट होतोय आपला, याच्यामध्ये इव्हेंट आणि कल्चरल कमिटीला खूप साऱ्या गोष्टींसाठी खूप साऱ्या व्हॉलंटियर्सची गरज आहे. तर माझं आपल्या सगळ्यांना आव्हान है, मेरी विनंती है आप सभी को, जो भी यहाँ उपस्थित है, जो नहीं है, जिनके पास ये मैसेज आप पहुँचा सकते हो, आप प्लीज़ कल्चरल इवेंट टीम ज्वाइन कीजिए. आपके जो सजेशंस होंगे वो दीजिए, वो सुने जाएंगे. अपनी सोसाइटी में 400 से ज़्यादा लोग रहते हैं. सो अगर आप कल्चरल का पार्ट नहीं हो और बाहर से आपको बहुत कुछ लगता है, आप बहुत सारे सजेशंस देते हो, तो ये हमारे लिए बहुत मुश्किल होगा कि हम लोग आपके सजेशंस इम्प्लीमेंट करें. क्योंकि जो भी हो रहा है, जे काही इकडे होतं आहे, जे सगळं इव्हेंट ॲक्ट आणि बाकी सगळ्या गोष्टी लाईनडअप आहेत, या सगळ्या कल्चरल टीमच्या एकमतानेच होत आहेत. तर ज्यांना असं वाटतं की ज्यांच्याकडे नवीन सजेशन, नवीन गोष्टी असं काही आहे, त्यांनी कृपा करून आमची इव्हेंट टीम जॉईन करा, त्यांची मतं मांडा. आपण नक्कीच ऐकू. नवीन काहीतरी असेल तर नक्कीच त्या गोष्टींचा विचार करू. पुढे यावेळची इव्हेंट टीम 400-500 लोक आपल्या सोसायटीत राहत असूनही काही मोजकीच नावं माझ्याकडे आहेत ज्या लोकांनी ग्राउंडवरती काम केलं आहे. याच्यामागे काही पडद्याच्या मागेही लोकांनी काम केलं आहे. तर पहिल्यांदा आशिष पटेल. एकदा आशिषबाईंसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सगळ्या गोष्टींमध्ये झोकून देऊन काम करणारा माणूस आशिष पटेल. त्यानंतर परवेज आलम. परवेजबाईंचं कष्ट तुम्ही 2-3-4 दिवस बघताय. अंताक्षरीपासून आजचा ॲक्ट आणि बाकी सगळं याच्यामागे परवेजबाईंचं फार कष्ट आहे. सो एकदा जोरदार टाळ्या परवेजबाईंसाठी सुद्धा. पुनीत वर्मा हे नाव असं आशिष आणि परवेजच्या बरोबर असंच जोडलं जाते, पण असं नाही आहे. ह्या नावाचं एक वेगळं अस्तित्व आहे. ह्या नावाला, या माणसाचं प्रत्येक गोष्टीमध्ये योगदान आहे आणि पुनीत वर्मांशिवाय कल्चरल टीम पूर्ण होत नाही. सो एकदा पुनीत वर्मांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. नंतर चिन्मय पटेल. चिन्मय पटेल, आता बाकीच्यांना सगळं माहितीच आहे चिन्मय पटेलच्या सध्या घरात काय काय चालू आहे. एवढं सगळं असताना सुद्धा हा माणूस आमच्या ॲक्टसाठी आत्ता इथे प्रेझेंट आहे. सगळं आटपून शेवटचा ॲक्ट बघायला, आम्हाला सपोर्ट करायला हा माणूस इथं आला. एवढं डेडिकेशन याचा कल्चरल टीमसाठी आहे. सो एकदा चिन्मयसाठी पण जोरदार टाळ्या. आणि हे एवढे डेडिकेटेड लोक असल्यामुळेच हे सगळे इव्हेंट एवढे सक्सेसफुली करत पाहतोय आम्ही. त्यानंतर कीर्ती आणि सौरभ शेट्टी, कीर्ती वहिनी आणि सौरभ शेट्टी या दोघांचेही खूप खूप धन्यवाद. कीर्ती वहिनींनी आजचा इव्हेंट आणि सगळ्या गोष्टी कल्चरलच्या फार छानपणे सांभाळल्यात. गौरव जोशी, गौरवभाई शांतपणाने सगळ्या गोष्टींच्या मागे उभे राहतात. आपली जी काही मतं असतील ते मांडतात आणि आम्हा सगळ्यांना योग्य तो सपोर्ट पण करतात. सो गौरवभाईंसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या. त्यानंतर हे 2 नवीन उमेदवार आमच्या टीमचे, मोनिका आणि प्रतीक पद्मवार, सी बिल्डिंगमधून अतिशय उत्साही कार्यकर्ते. मी खरंच खूप आभार मानतो मोनिका वहिनी आणि प्रतीकचं की ज्यांनी पहिल्याच वर्षी इतक्या हिरिरीने या सगळ्या इव्हेंट्समध्ये आणि याच्यात सहभाग घेतला. दुसरे कल्याणी वहिनी, कल्याणी आणि कार्तिक चिड्डरवार, सी बिल्डिंगचा आणखी एक नवीन उमेदवार ज्यांच्या खांद्यावरती कदाचित इव्हेंटची धुरा टाकली जाऊ शकते. त्यानंतर किशोर रानडे, नेहमीप्रमाणे मागची 5 वर्ष पडद्यामागे राहून आम्हाला सपोर्ट करणारे व्यक्तिमत्व. तो किशोरबाईंसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मी या सगळ्यांना इथे, आशिष पटेल आणि बाकीच्या लोकांना तुम्ही ओळखता त्यामुळे त्यांना इथे बोलवत नाही, पण ॲटलिस्ट आणि ते आता एकदा बघितले तुम्ही, सो तसेच त्यांना परत इथे यायला सांगत नाही आहे मी की कार्तिक, प्रतीक, ॲटलिस्ट तुम्ही एकदा स्टेजवरती आलात तर बरं होईल. कार्तिक, मोनिका, कल्याणी, प्रतीक,
किशोरभाई तुम्ही पण या. इकडे गौरवभाई, परवेशभाई, श्रीपाद. त्यानंतर दिव्या सिंग. दिव्या वहिनींनी कीर्ती वहिनींच्या सोबत फार छान काम केलं आहे आणि आजचा इव्हेंट जो इथे एवढा मोठा इव्हेंट पार पडला आहे त्यामध्ये या दोघींचं फार जास्त योगदान आहे. निकिता बकाडे, ज्यांनी सेकंड सेशनमध्ये अँकरिंगची, होस्टिंगची सगळी धुरा सांभाळली, त्या निकिता बकाडे वहिनी. मी विनंती, कीर्ती वहिनी, दिव्या वहिनी तुम्ही पण स्टेजवर आलात तर बरं होईल. राजेश्वरी, आणखी एक डी बिल्डिंगमधून कल्चरल टीमचे मेंबर, ज्यांनी जिथं लागेल तिथं आपलं योगदान पुरवलंय. आणि मी अभिजित जगदाळे. आणि एक स्पेशल मेन्शन, बबलू आहे की नाही मला इथं माहिती नाही, नाहीतर बबलूला मी वर बोलवलं असतं. पण आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये ज्या व्यक्तीनं जिथं तिथं सपोर्ट केला, ज्या पडेल त्या कामाला सपोर्ट केला, ते बबलू जाधव, आपले सिक्युरिटी इन्चार्ज. सो त्यांच्यासाठी सुद्धा इथे स्पेशल मेन्शन बनतं आहे. बबलू आणि आपली सिक्युरिटीची पूर्ण टीम, हाऊसकीपिंगची पूर्ण टीम, ज्यांनी आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये वेळोवेळी जिथे तिथे मदत केली. पडद्याच्या मागून काम करणारे आमच्या सगळ्यांचे घरातले मागचे, हां ते मेन्शन नाही त्यामुळं आम्हाला माहिती आहे, त्यामुळे ते बरोबर सांगतो, म्हणजे नावं पण घेतो. आता सगळ्यात पहिला प्रियांका पटेल, आशिष भाई एवढं जे काम करतायत त्या प्रियांका पटेलच्या सपोर्टनी त्यानंतर प्रियांका जगदाळे मेन्शन करायला पाहिजे, कारण मी जे उभा आहे ते प्रियांका जगदाळेच्या सपोर्टनी. बाकी यात हे तर विथ फॅमिली आहेत, सारिका वहिनी, कल्याणी वहिनी, मोनिका वहिनी या. आणि हां नाही शबनम भाभी, या सगळ्यांचेही खूप खूप आभार की तुम्ही आम्हाला सपोर्ट केला, त्याशिवाय आम्ही ते सगळं करूच शकलो नसतो. आणि हे सगळं ऑडियन्स जे अजूनपर्यंत इतक्या उशिरा आम्हाला सपोर्ट करण्यासाठी इथं बसलं, आमचा ॲक्ट बघण्यासाठी, आणि तुमच्याशिवाय ह्या कार्यक्रमाची पूर्णताच नाही. त्यामुळं तुम्हा सगळ्यांचेही खूप खूप आभार. आणि हा कार्यक्रम संपन्न झाला असं मी आता इथे डिक्लेअर करतो. धन्यवाद.